नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर जसं की पॅन कार्ड हे तुम्हाला जर अपडेट करायचं असेल घर बसल्या ते पण फ्रीमध्ये, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। यात मी सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारे याला अपडेट करू शकता आणि काय काय प्रोसेस राहणार आहे हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघूया। त्या पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गूगल ओपन करा आणि तिथे सर्च करा पॅन कार्ड ॲड्रेस अपडेट असं तुम्ही सर्च करून घ्या। हे सर्च केल्यानंतर जे सर्वात पहिले जे तुम्हाला वेबसाईट येणार आहे आधार अपडेट फॅसिलिटी थ्रू आधार असं वेबसाईट येणार आहे। त्याच्यावर आधार अपडेट फॅमिली या प्रकारे इंटरफेस येणार आहे आणि याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन देतो। तर इथे तुम्ही समोर पाहू शकता, इथं जसं लिहिलेलं आहे धिस फॅसिलिटी इज फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजेच की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे तुम्ही अपडेट करू शकता। हे आधार बेस्ड आहे, म्हणजेच की जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधून जर ॲड्रेस चेंज करायचा आहे तर तुम्ही याच्यातून करू शकता आणि हे आधार बेस्डवर राहणार आहे। तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन टाकावं लागणार आहे। तर खाली आल्यानंतर आपण पाहू शकता इथं आपल्याला पॅन कार्ड नंबर टाकायला सांगितलेला आहे आणि आधार कार्ड नंबर टाकायला सांगितलं आहे आणि नंतर तुमचा मंथ ऑफ बर्थ आणि इयर ऑफ बर्थ हे तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर याला खाली आल्यानंतर आपण इथे आय एम नॉट रोबोट याच्यावर क्लिक करून तुम्हाला सबमिटवर क्लिक करून टाकायचं आहे। तर समोर अशा प्रकारे तर सबमिट केल्यानंतर पुढे तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार अपडेट इथे असं लिहून येणार आहे। खाली कन्फर्म विथ KYC इथं येणार आहे। तर त्यानंतर इथं आपण क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तो त्याच्यावर तुम्हाला एक OTP येणार आहे। तो OTP इथे सबमिट करायचा आहे आणि सबमिटच्या बटनवर क्लिक करून टाकायचा आहे। तर या प्रकारे तर कोणत्या मोबाईल नंबरवर OTP पाठवलेला आहे ते तुम्हाला ते वरती लाल अक्षरीमध्ये लिहून दिसणार आहे। तर चला समोर इथे सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे येणार आहे तुमच्या समोर। तर इथे समोर आल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल ID दिसत आहे। हे जे मोबाईल नंबर आणि ईमेल ID आहे हे आपले तुमच्या पॅन कार्डला अटॅच आहेत। हेच कामी येणार आहे तुम्हाला। तर खाली इथं तुम्ही लिहून पाहू शकता, डू यू हॅव टू अपडेट युअर मोबाईल नंबर अँड ईमेल ID ऑन पॅन डेटाबेस। तर इथे तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे। तर याच्यात तुम्ही येस केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। तर खाली आल्यानंतर समोर तुम्ही पाहू शकता तुम्हाला जो अपडेट करणारा मोबाईल नंबर आहे जो करायचा आहे आणि न्यू नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकावा लागणार आणि तो न्यू ईमेल ID तुम्हाला इथं सबमिट करावा लागणार। तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ईमेल ID आणि मोबाईल नंबरवर एक OTP येणार आहे। तर जसं आता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID सबमिट करायचा आहे। त्यानंतर सबमिटच्या बटनवर दाबलं की इथे समोर एक तर 3 अटेप आहे तुमच्याजवळ OTP टाकण्यासाठी। तर समोर तुम्हाला मोबाईल नंबरवर जो OTP आलेला आहे तो टाकायचा आहे आणि खाली जो आहे तो ईमेल IDवर जो OTP आलेला आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर इथं सबमिट बटनवर तुम्ही क्लिक करून घ्या। या प्रकारे तुम्हाला समोर आधार कार्डचं ॲड्रेस येणार आहे। हे जे आधार कार्डचं ॲड्रेस आहे हे आता तुमच्या पॅन कार्डला अटॅच होऊन जाणार आहे। त्यासाठी एक वेळा तुम्ही हे चेक करून घ्या। जो ॲड्रेस तुमच्या आधार कार्डवर ज्या नंबरवर अटॅच होता त्याच आधार कार्डवरचा ॲड्रेस आता तुम्हाला पॅन कार्डवर येणार आहे। खालील व्हेरीफाय बटनावर क्लिक करून घ्या आणि नंतर तर इथे तुमची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। तर जनरेट अँड सेव्ह पिन तर इथं क्लिक केल्यानंतर अशाच प्रकारे तुमचं अपडेशन हे पूर्णपणे झालेलं आहे कंप्लीट। तो वरील एक ॲक्नॉलेजमेंट नंबर येईल तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण त्याच्यावर तुमचं स्टेटस येणार आहे। तर एका आठवड्यामध्येच तुमचं पॅन कार्ड आणि ईमेल ID हे अपडेट होऊन जाणार आहे तुमच्या पॅन कार्डमध्ये। तर अशा प्रकारे कसं अपडेट करायचं ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे तुम्हाला मी सांगितलं या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद।